नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती 2023 साठी महत्त्वपूर्ण पद ग्रामसेवक. तर या पदासाठी महत्त्वपूर्ण असा घटक तो म्हणजे तांत्रिक घटक. तर तांत्रिक घटक यामधील काही महत्त्वपूर्ण आपण विषय व्हिडिओच्या मार्फत बघतच आहोत. तर यामधला आजचा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे नागरी स्थानिक स्वराज्य संस्था. तर यामध्ये आपण या व्हिडिओमध्ये महानगरपालिका, नगरपंचायत याचबरोबर महापौर परिषद इत्यादी महत्त्वाचे काही घटक या ठिकाणी पाहणार आहोत. आणि याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी आपण काही महत्त्वाच्या अशा 5 प्रश्नांचा देखील या ठिकाणी सराव करणार आहोत. तर बघा, व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात येईल की या प्रश्नांची उत्तरे काय असतील. तर बघा, या व्हिडिओची जी PDF लिंक आहे तर ती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती डाउनलोड करून घेऊ शकता. तर बघा, सगळ्यात अगोदर पाहूया महानगरपालिका. तर भारतामध्ये नगर प्रशासनासंबंधी पहिला लिखित कायदा हा 1793च्या चार्टर ॲक्टच्या स्वरूपात अस्तित्वात आला. कधी? 1793च्या चार्टर ॲक्टच्या स्वरूपात. आणि यानुसार या कायद्यानुसार 1793च्या भारतातील 3 प्रेसिडेन्सी शहरामध्ये कलकत्ता, मद्रास आणि दिल्ली तर या ठिकाणी नगरपालिका अस्तित्वात आल्या. महाराष्ट्रामध्ये नागरी प्रशासनास सुरुवात कधी झाली? 1726 मध्ये. आणि यावेळी मुंबई शहरासाठी मेयर्स कोर्टाची स्थापना या ठिकाणी करण्यात आली. कोणत्या कोर्टाची? मेयर्स कोर्टाची. हे देखील तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. यानंतर बघा, देशातील महानगरपालिकेचा आकारमानानुसार उतरता क्रम. तर क्रम जर पाहिला तर सगळ्यात अगोदर कोणती महानगरपालिका येईल? ती म्हणजे पुणे. त्यानंतर मुंबई, दिल्ली, कोलकाता, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद आणि अहमदाबाद. तर बघा, अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये नागरी स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात नाही. हे देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. भारतातील पहिली महानगरपालिका आणि सर्वात जुनी महानगरपालिका ही कोणती? तर ती आहे मद्रास म्हणजे चेन्नई. स्थापना कधी झाली? 1688 मध्ये. हे देखील या ठिकाणी महत्त्वाचे आहे, तुम्ही लक्षात ठेवू शकता. मद्रास महानगरपालिकेची स्थापना इंग्लंडचा राजा दुसरा जेम्स यांच्या दिनांक 30 डिसेंबर 1687च्या रॉयल चार्टरनुसार 29 सप्टेंबर 1688 रोजी मद्रास महानगरपालिकेची स्थापना करण्यात आली. तर हे वाक्य या ठिकाणी महत्त्वाचे आहे, तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. यानंतर बघा, मद्रास महानगरपालिका ही जगातील दुसरी महानगरपालिका असून जगात इंग्लंडच्या बाहेर स्थापन करण्यात आलेली पहिली महानगरपालिका होय. जगामध्ये इंग्लंडच्या बाहेर स्थापन करण्यात आलेली पहिली महानगरपालिका. आणि जगातील दुसरी महानगरपालिका ती म्हणजे कोणती? ती आहे मद्रास महानगरपालिका, ज्याला काय म्हटले जाते? चेन्नई महानगरपालिका. तर बघा, मद्रास महानगरपालिका आता ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशन नावाने ओळखली जाते. तर काही महत्त्वपूर्ण फॅक्ट देखील आहेत या ठिकाणी. जगातील पहिली महानगरपालिका कोणती? ब्रिटनमध्ये म्हणजेच लंडन. भारतातील दुसरी महानगरपालिका ती आहे कलकत्ता. स्थापना कधी झाली? 1879 मध्ये. भारतातील तिसरी महानगरपालिका ती म्हणजे मुंबई. स्थापना कधी झाली? 1888 मध्ये. स्वातंत्र्य प्राप्तीच्या वेळी म्हणजेच 1947 पर्यंत भारतात एकूण 4 महानगरपालिका अस्तित्वात होत्या. तर ही नावे देखील तुम्ही लक्षात ठेवा. ते कोणते आहेत? मद्रास, कलकत्ता, मुंबई आणि त्रिवेंद्रम. या 4 महानगरपालिका भारताला ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळाले 1947 मध्ये, त्यावेळेस भारतामध्ये एकूण 4 महानगरपालिका अस्तित्वात होत्या. त्या म्हणजे कोणत्या? मद्रास, कलकत्ता, मुंबई आणि त्रिवेंद्रम. यानंतर भारताची राजधानी असलेल्या दिल्ली महानगरपालिकेची स्थापना कधी करण्यात आली? 1958 मध्ये. भारतात सर्वाधिक महानगरपालिका असलेले राज्य ते म्हणजे कोणते आहे? आपले महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये किती महानगरपालिका अस्तित्वात आहेत? 28. सध्या किती आहेत? 29. आणि तुम्हाला या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे की महाराष्ट्रामधील 29वी महानगरपालिका कोणती आहे? तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. तर बघा, उत्तर प्रदेशमध्ये किती आहेत? 17. आंध्र प्रदेशमध्ये किती आहेत? 14. तर महाराष्ट्रातील महानगरपालिका, महाराष्ट्रातील पहिली म्हणजे सर्वात जुनी महानगरपालिका कोणती? मुंबई. स्थापना झाली 1888 मध्ये. महाराष्ट्रातील दुसरी महानगरपालिका पुणे. स्थापना झाली 1950 मध्ये. महाराष्ट्रातील तिसरी महानगरपालिका आहे ती म्हणजे नागपूर. स्थापना झाली 1951 मध्ये. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठी महानगरपालिका ती म्हणजे कोणती? पुणे. महाराष्ट्रातील एकूण महानगरपालिका 28. सध्या किती आहेत? 29. महाराष्ट्रातली 27वी महानगरपालिका ती म्हणजे कोणती? रायगड जिल्ह्यामधील पनवेल. आणि महाराष्ट्राची 28वी महानगरपालिका ती म्हणजे इचलकरंजी. कोल्हापूर जिल्ह्यामधील इचलकरंजी महानगरपालिका.
यानंतर बघा, महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका संदर्भात लागू असलेले काही महत्त्वाचे कायदे. तर या ठिकाणी कायदे दिलेले आहेत आणि कोणत्या महानगरपालिकांना लागू आहेत हे देखील दिलेले आहे. तर बघा, बृहन्मुंबई महानगरपालिका कायदा 1888 कोणत्या महानगरपालिकेला लागू आहे? तर मुंबई महानगरपालिकेला. नागपूर महानगरपालिका कायदा 1948 नागपूरसाठी. महाराष्ट्र महानगरपालिका कायदा 1949. तर हा कायदा मुंबई आणि नागपूर वगळता संपूर्ण महाराष्ट्रातील उर्वरित महानगरपालिकेस लागू आहे. कोणता कायदा? महाराष्ट्र महानगरपालिका कायदा 1949. तर आपण या ठिकाणी काही महत्त्वाचे फॅक्ट देखील पाहूया. एकापेक्षा जास्त महानगरपालिका असलेले महाराष्ट्रातील एकूण 4 जिल्हे आहेत. ते म्हणजे कोणते? ठाणे. किती महानगरपालिका आहेत? 6. पुणे जिल्ह्यामध्ये किती आहेत? 2 महानगरपालिका. नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत 2 महानगरपालिका. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किती आहेत? तर 2 महानगरपालिका. तर सगळ्यात जास्त कोणत्या ठिकाणी आहेत? तर ठाणे जिल्ह्यामध्ये किती आहेत? 6 महानगरपालिका. 2011च्या लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या महानगरपालिका कोणत्या आहेत? तर त्यांचा क्रम बघा. बृहन्मुंबई, पुणे, नागपूर आणि ठाणे या 4 सगळ्यात मोठ्या महानगरपालिका आहेत 2011च्या लोकसंख्येच्या दृष्टीने. यानंतर बघा, महानगरपालिका स्थापना संदर्भात घटनात्मक तरतूद हे देखील परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकते. कलम 243 क्यू मध्ये देण्यात आलेले आहे. महानगरपालिका किमान सदस्य संख्या किती असते? किमान तर ती असते 65 आणि कमाल किती असते? 175. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. तर बघा, कमाल सदस्य संख्या किती? 175. महानगरपालिकेत कमाल नामनिर्देशित सदस्य ते किती? 5. बृहन्मुंबई महानगरपालिका सदस्य संख्या किती आहे? 227. महानगरपालिकेचा कालावधी किती वर्षाचा असतो? तर 5 वर्षाचा. महानगरपालिका मुदतपूर्व विसर्जित करण्याचा अधिकार कोणाला असतो? तर तो असतो राज्य शासनाला. महानगरपालिका सदस्यत्वासाठी किमान वयवर्ष किती असावे लागते? तर 21 वर्ष असावे लागते. ब्रिटनमध्ये महापौरास कोणत्या नावाने ओळखले जाते? तर मेयर. हे देखील या ठिकाणी महत्वाचे आहे. यानंतर बघा, भारतामधील पहिल्या महिला महापौर कोण होत्या? तर त्या होत्या अरुणा असफ अली मुंबई. महापौर आपला राजीनामा महानगरपालिका आयुक्तांकडे देतात. कोणाकडे? महानगरपालिका आयुक्तांकडे. उपमहापौर आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर महापौरांकडे देतात. महानगरपालिका सदस्य आपला राजीनामा महानगरपालिका आयुक्तांकडे देतात. महापौर पदासाठी आरक्षण लागू आहे, पण व महापौर पदासाठी आरक्षण लागू नाही. महापौर व उपमहापौर यांची निवड अप्रत्यक्ष पद्धतीने महानगरपालिका सदस्यांमधून होत असते. महापौर व उपमहापौर यांचा कालावधी किती वर्षाचा असतो? तर तो असतो 2.5 वर्षांचा. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा, 2.5 वर्षांचा. यानंतर पाहूया महानगरपालिका सदस्य संख्या. तर महानगरपालिकेच्या लोकसंख्या बघा, 3 लाखापेक्षा अधिक व 6 लाखापर्यंत जर लोकसंख्या असेल तर किमान लोकसंख्या मध्ये किती असतात सदस्य? 65 आणि कमाल 85. तर वाढीव लोकसंख्येनुसार सदस्य संख्येत वाढ. 35 लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक 15,000 इतक्या अधिक लोकसंख्येस एक सदस्य असतो. 6 लाखापेक्षा अधिक व 12 लाखापर्यंत जर लोकसंख्या असेल तर किमान सदस्य संख्या किती? 85 आणि कमाल किती? 115. तर बघा, 6 लाखांवरील प्रत्येक 20,000 लोकसंख्येसाठी एक सदस्य असतो. त्यानंतर 12 लाखांपेक्षा अधिक व 24 लाखांपर्यंत किमान सदस्य संख्या 115 आणि कमाल 151. 12 लाखांवरील प्रत्येक 40,000 लोकसंख्येमागे एक सदस्य. 20 लाखापेक्षा अधिक ते 30 लाखापर्यंत 151 किमान सदस्य आणि कमाल सदस्य 161. 24 लाखांवरील प्रत्येक 50,000 लोकसंख्येसाठी एक सदस्य. आणि यानंतर 30 लाखापेक्षा जर अधिक महानगरपालिकेच्या क्षेत्राची जर लोकसंख्या असेल तर किमान सदस्य 161 आणि कमाल 175. म्हणजेच या ठिकाणी महानगरपालिकेसाठी किमान लोकसंख्येसाठी या ठिकाणी किमान सदस्य किती? 65 आणि कमाल किती असतात? 175. हे देखील या ठिकाणी महत्वाचे आहे. तर बघा, 30 लाखावरील प्रत्येक 1 लाख लोकसंख्येस एक सदस्य असतो. त्यानंतर बघा, महापौर परिषद म्हणजेच मेयर इन काउन्सिल. जगात सर्वप्रथम महापौर परिषदेची सुरुवात कोणत्या ठिकाणी करण्यात आली? अमेरिका. भारतामध्ये महापौर परिषदेची सुरुवात कोलकाता आणि हावडा या ठिकाणी करण्यात आली.
महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम महापौर परिषद लागू कोणत्या ठिकाणी करण्यात आली? नागपूर महानगरपालिका 1997 मध्ये. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत किती महानगरपालिका आहेत? महापौर परिषद ही पद्धती लागू करण्यात आली होती तर 2. ते म्हणजे कोणते? नागपूर आणि मुंबई. महाराष्ट्रामध्ये महापौर परिषद लागू झाली तेव्हा महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री कोण होते? तर ते कोण होते? श्री मनोहर जोशी. महापौर परिषद रद्द केव्हा झाली? 1999 साली महाराष्ट्र शासनाने ही जी पद्धत आहे महापौर परिषदेची, तर यामधील काही त्रुटी आणि क्लिष्टता रद्द करून पुन्हा पूर्वीचीच पद्धत या ठिकाणी लागू केली. आणि महापौर परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण? महापौर असतात, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. यानंतर पाहूया आपण नगर परिषद. तर महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगर कायदा कधीचा आहे? 1965. नगर परिषदेला 74वी घटना दुरुस्ती अधिनियम 1992 नुसार घटनात्मक दर्जा प्राप्त झाला. नगर परिषद स्थापन करण्याचा अधिकार कोणास असतो? तर तो असतो राज्य शासनास. नगर परिषदेचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो. नगराध्यक्षाची निवड ही प्रत्यक्ष जनतेमधून होते. नगराध्यक्ष पदाचा कालावधी किती असतो? 5 वर्षांचा. याचबरोबर बघा, नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण आहे पण उपनगराध्यक्ष पदासाठी आरक्षण नाही. नगराध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर जिल्हाधिकाऱ्यांकडे देतात. उपनगराध्यक्ष राजीनामा कोणाकडे देतात? नगराध्यक्षांकडे. नगर परिषदेचा कालावधी 5 वर्षांचा असतो. यानंतर बघा, मुख्याधिकारी. जे मुख्याधिकारी असतात तर त्यांच्याविषयी या ठिकाणी माहिती घेऊया. तर मुख्य अधिकारी जे असतात तर त्यांची तरतूद महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम 1965 मधील कलम 75(1) नुसार प्रत्येक नगर परिषदेसाठी एक मुख्य अधिकारी असेल. सचिव कोण असतात? मुख्याधिकारी नगरपालिकेचा पदसिद्ध सचिव असतो. प्रमुख नगरपालिकेच्या प्रशासन यंत्रणेचा प्रमुख असतो मुख्याधिकारी. दुवा जर पाहिला तर नगरपालिका व राज्य शासन यांच्यामधील दुवा कोण असतो? मुख्याधिकारी. निवड यांची कोणामार्फत होते? तर MPSC मार्फत होते. नेमणूक कोण करतात? राज्य शासन करते. यांना वर्ग 1 व वर्ग 2 चा दर्जा देण्यात आलेला आहे. यांच्यावर राजकीय नियंत्रण कोणाचे असते? मुख्याधिकाऱ्यांवर नगराध्यक्षाचे. प्रशासकीय नियंत्रण जिल्हाधिकारी यांचे. मुख्याधिकारी आपला राजीनामा कोणाकडे देतात? राज्य शासनाकडे. यांची बडतर्फी कोण करतात? राज्य शासन. रजा कोण मंजूर करते? राज्य शासन. आणि वेतन कोणाकडून देण्यात येते? राज्य शासनाकडून. यानंतर बघा, नगरपंचायत. नगरपंचायतला घटनात्मक दर्जा हा कोणत्या घटना दुरुस्तीने प्राप्त झाला? तर 1992च्या 74व्या घटना दुरुस्तीनुसार. नगरपंचायत संदर्भात घटनेतील भाग 9A मध्ये तरतूद देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर घटनेतील कलम 243Q मध्ये नगरपंचायतीची तरतूद करण्यात आलेली आहे. नगरपंचायत स्थापन करण्यासाठी लोकसंख्येचा जो निकष आहे तर हा कोणता आहे? की ज्या क्षेत्राचे नगरपंचायतमध्ये रूपांतर करायचे आहे अशा क्षेत्राची लोकसंख्या ही 10,000 पेक्षा कमी नसावी आणि 25,000 जास्त नसावी. यानंतर बघा, कटक मंडळे. त्यालाच काय म्हटले जाते? छावणी मंडळी किंवा कॅन्टोन्मेंट बोर्ड. तर कटक मंडळ स्थापनेचा अधिकार कोणाला असतो? केंद्र सरकारला. हा कायदा कधीचा आहे? तर कॅन्टोन्मेंट ऍक्ट 1924. तर या कायद्यामध्ये सुधारणा कधी करण्यात आली? 2006 मध्ये. हे कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करतात? तर संरक्षण मंत्रालय. सध्या भारतामध्ये एकूण किती कटक मंडळे आहेत? 66. तर तुमच्यासाठी या ठिकाणी एक प्रश्न आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये किती कटक मंडळे आहेत? त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. तर बघा, राज्यघटनेच्या कलम 243 नुसार प्रत्येक कटक मंडळ नगरपालिका मानले जाते. राज्यघटनेच्या कलम 243 नुसार प्रत्येक कटक मंडळ नगरपालिका मानले जाते. नगरपालिका. महाराष्ट्रातील कटक मंडळे आहेत औरंगाबाद, कामठी, नागपूर, अहमदनगर, देहू, खडकी, पुणे कॅम्प आणि देवळाली, नाशिकमधील देवळाली. तर इत्यादी 7 ठिकाणी, महाराष्ट्रातील 7 ठिकाणी कटक मंडळे अस्तित्वात आहेत. यानंतर बघा, काय महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर प्रश्न पहिला आहे, भारतातील पहिली व सर्वात जुनी महानगरपालिका जी होती तर या महानगरपालिकेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर बघा, भारतातील पहिली व सगळ्यात जुनी महानगरपालिका ती म्हणजे कोणती? मद्रास. जिला सध्याचे नाव काय आहे?
चेन्नई कॉर्पोरेशन. तर बघा, मद्रास या महानगरपालिकेची स्थापना केव्हा करण्यात आली? 29 सप्टेंबर 1688 मध्ये. या ठिकाणी प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 1688. तर मद्रास महानगरपालिका ही जगातील दुसरी महानगरपालिका असून जगात इंग्लंडच्या बाहेर स्थापन करण्यात आलेली पहिली महानगरपालिका होती. म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 1688. पुढचा प्रश्न आहे, स्वातंत्र्य प्राप्तीच्या वेळी 1947 पर्यंत भारतात एकूण किती महानगरपालिका अस्तित्वात होत्या? तर किती होत्या? तर 4. ऑप्शन क्रमांक 3. तर त्या 4 महानगरपालिका कोणत्या? तर पहिली आहे ती म्हणजे मद्रास, त्यानंतर दुसरी आहे कलकत्ता, तिसरी आहे मुंबई आणि चौथी कोणती आहे? तर ती आहे त्रिवेंद्रम. या 4 महानगरपालिका स्वातंत्र्य प्राप्तीच्या वेळी म्हणजेच 1947 मध्ये भारतामध्ये अस्तित्वात होत्या. एकूण 4 महानगरपालिका. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, नगरपंचायतीला घटनात्मक दर्जा खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीनुसार प्राप्त झाला? तर ती घटनादुरुस्ती कोणती? 74वी घटनादुरुस्ती 1992. तर मग नगरपंचायत संदर्भात घटनेतील भाग 9A मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. याचबरोबर राज्यघटनेतील कलम 243Q मध्ये नगरपंचायतीची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि नगरपंचायत स्थापनेसाठी जर लोकसंख्येचा निकष पाहिला तर ज्या क्षेत्राची लोकसंख्या 10,000 पेक्षा कमी असू नये आणि 25,000 पेक्षा जास्त असू नये, तर अशा क्षेत्रासाठी नगरपंचायत स्थापन करण्यात येते. यानंतरचा पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात सर्वप्रथम महापौर परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी लागू करण्यात आली? तर कोणत्या ठिकाणी? तर नागपूर या ठिकाणी. कधी? 1997 मध्ये. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. आणि जगात सर्वप्रथम महापौर परिषदेची स्थापना कुठे करण्यात आली? तर अमेरिकेमध्ये. भारतात महापौर परिषदेची सुरुवात कोणत्या ठिकाणी करण्यात आली? तर कोलकाता आणि हावडा या ठिकाणी. महापौर परिषद रद्द केव्हा करण्यात आली? 1996 मध्ये. महाराष्ट्र शासनाने महापौर परिषद रद्द केली. आणि यानंतरचा हा शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, महानगरपालिकेची किमान व कमाल सदस्य संख्या अनुक्रमे किती असते? तर किती? 65 व 175. याचबरोबर महानगरपालिका कमाल नामनिर्देशित सदस्य किती असतात? तर ते असतात 5. आणि महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका कायदा हा केव्हाचा आहे? 1949चा. सो फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग.